ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मागे जाणं सोडून द्या. जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत आपले नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून ऐकायचं आणि पुढे बघून चालायचं. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील कठीण खेळ आहे. वेळ कशीही निघून जाते. तुम्ही तुमचं भविष्य घडविण्यात घालवा किंवा इकडे तिकडे फिरण्यात घालवा. शेवटी विचार तुम्हालाच करायचा आहे, कारण आयुष्य हे तुमचं आहे. शून्यातून ओळख निर्माण करा. नेतृत्व असे करा की सत्ता तुमची नसली तरी चालेल, पण लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटले पाहिजे. कसे जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा कसे जगावं हे बापाने मुलाला जगवून दाखवावं आणि मुलाने ते बापाकडून शिकावं. बाकीचे लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता हे महत्त्वाचं असतं. आणि आयुष्यात धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही. प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते. शांतता देखील मोठी दहशत करू शकते. सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे नाव सिंहासन तयार होते. म्हणून सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका. तुम्ही बसलात त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल. लोक तर नावं ठेवतच राहणार, पण ठेवलेल्या नावांचा ब्रँड बनवता आला पाहिजे. तुम्ही लहान आहात, तरुण आहात, खूप मोठे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असे समजू नका. वाघ लहान असो वा मोठा, तो वाघच असतो. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं कधीच अपयशी होत नाहीत. एक महान विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत हा विश्वास आवश्यक आहे. सामर्थ्य जिंकण्यातून मिळत नसते, ते संघर्षातून निर्माण होत असते. तुमचा जन्म हा महान बनण्यासाठी झाला आहे, पण तुम्ही आधी सर्वसामान्यपणाचा राजीनामा द्यायला हवा. बदल हा कोणीही घडून आणू शकतो. फक्त जे कराल ते मनापासून करा. मनापासून प्रयत्न केल्यास बदल हा नक्की घडतो. इज्जत मागितली जात नाही, मिळवली जाते. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा. स्वतःला सिद्ध करा. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या. जिथे समस्या असतात तिथे संधी सुद्धा असतात. तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक असते आणि तुम्हाला मिळालेला विजय किंवा पराजय पण सर्वस्वी तुमचाच आहे. म्हणून कोणालाही दोष देऊ नका. झालेल्या चुकींपासून शिका आणि पुढे चालत राहा. सर्वोत्कृष्ट बनायचे असेल तर सर्वसामान्यकडून सहसा टाळल्या जाणाऱ्या असामान्य गोष्टी आत्मसात करायला हव्यात. आपले विचार ब्रँडेड असायला हवेत, कपडे नाही. जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत आपले नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून ऐकायचं आणि पुढे बघून चालायचं. काही लोक तुमच्या मागे बोलतील, त्यांची लायकी नसते तुमच्या समोर तुमच्याबद्दल बोलायची. कोण किती चांगले असते ते फक्त वेळच दाखवते. म्हणून अनुभव चांगले असतात. शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने आत्मविश्वास निर्माण होतो. श्री स्वामी समर्थ.